आवाहन झालेलं आहे ते चक्रधर स्वामी आणि ज्या ज्या महापुरुषांनी या भूतलावर बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आपलं कार्य केलेलं आहे त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आणि आज मासरूळ या ऐतिहासिक नगरीमध्ये सकाळीच संबंध गावभर अतिशय उत्साहामध्ये एक चांगल्या प्रकारची रॅली या ठिकाणी निघालेली आहे। या रॅलीमध्ये एक प्रकारचा उत्साह आपल्याला गावामध्ये या ठिकाणी दिसून आलेला आहे। या रॅलीला संबोधन करण्यासाठी या रॅलीमध्ये प्रामुख्याने उपस्थित राहण्यासाठी सुनील भाऊ देशमुख आणि भाजपचे आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे। मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो। आणि या ठिकाणी आवर्जून आपण अनेक भाषणं या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये ऐकले। केंद्र सरकार काय करतं, राज्य सरकार काय करतं, आपल्या ताईंनी माई या मतदारसंघासाठी काय केलेलं आहे। निश्चितच मी खात्रीलायकपणाने या ठिकाणी सांगेल की अनेकाने या भागामध्ये विकासाच्या वल्लग्ना केल्या। अनेकाने सांगितलं की मी हा भाग विकासानं खूप पुढे नेलेला आहे। जिल्ह्यामध्ये जर कोणता जास्तीत जास्त विकास झाला असेल तर या मासरूळ जिल्हा परंतु तो विकास जर आपण बघितला तो प्रत्यक्षातला विकास नव्हता, तो फक्त कागदावरचा विकास होता। खऱ्या अर्थानं विकास जो सुरू झालेला आहे तो स्वतःताई मालेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेला आहे। अनेक पाण्याच्या टाक्या असतील, अनेक वॉटर सप्लायचे युनिट असतील, अनेक रस्ते असतील, हे फक्त कागदावर करण्याचं काम त्यांनी केलं। परंतु खऱ्या अर्थानं खरं काम जर कोणी करत असेल तर या मतदारसंघामध्ये स्वतःताई माले या ठिकाणी करतायत। म्हणून या दोन्ही गोष्टीमधला फरक या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने दिसतोय। आणि आज या 2-2.5 वर्षातला विकास पुढच्या 5 वर्षामध्ये अजून किती होईल याची सुद्धा आपण कल्पना करणं निश्चितपणाने या ठिकाणी संयुक्तिक ठरेल। आणि या ठिकाणी ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे, अनेक दिवसाची प्रतीक्षा आता काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे। 20 तारीख अतिशय जवळ या ठिकाणी आलेली आहे आणि 20 तारखेला आपल्याला निर्णायक असं मतदान या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि मासरूळमध्ये जर आपण बघितलं तर मासरूळमध्ये आज राजकारणामधले दिग्गज एका बाजूला आहे आणि सामान्य जनता एका बाजूला आहे। ही निवडणूक दिग्गजानं प्रतिष्ठेची जरी केली असेल तरी मासरूळमधल्या सामान्य जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। त्याच्यामुळं मासरूळमध्ये 1 नंबरचा लीड हा सामान्य जनतेला या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। गावातल्या लोकांनी, महिलांनी, भगिनींनी ठरवून टाकलेलं आहे दिग्गज कुणीकडे जरी असले तरी आम्हाला मात्र स्वतःताई माले यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांचा मासरूळ या गावामधून या ठिकाणी मिळतोय। आणि आम्हाला खात्री आहे की आपल्या संपूर्ण या मतदारसंघामध्ये मासरूळ जिल्हा परिषद सर्कल हे 1 नंबरचं सर्कल लीडवर राहणार आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचं काही कारण नाही आहे। आता फक्त जबाबदारी आपल्यावर ही येऊन ठेपलेली आहे की 2च दिवस अतिशय महत्त्वाचे आहे। आपण महिनाभर या ठिकाणी मेहनत करतोय, गावागावामध्ये जातोय, लोकांना सांगतोय, परंतु आता या 2 दिवसामध्ये आपण कुठेही कमी पडायला नको। विरोधक ह्या गोष्टी हेरतील आणि कुठंतरी आपल्या जर कुठं 2 पावलं मागं आलो तर निश्चितपणानं कुठं आपलं नुकसान होईल याची सुद्धा खबरदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। या ठिकाणी जे उभे हे सगळे नाकाडोळ्याचे दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी उभं आहे आणि गावामधल्या प्रत्येक हालचालीवर तुमचं लक्ष आहे याची आम्हाला या ठिकाणी खात्री आहे। म्हणून आता या 2 दिवसामध्ये अतिशय सजग राहून आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल हा विचार निश्चितपणाने आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करायचा आहे। ही निवडणूक आता फक्त स्वतःताईची निवडणूक नाही तर ही सगळे आता तुमची आमची निवडणूक होऊन बसलेली आहे। पुढच्या काळामध्ये आपल्याला या आता पुढच्या काळामध्ये आपण जर थोडाफार निगेटिव्ह विचार केला, कदाचित लोकांनी जर वेगळा विचार केला तर आता जे मतदारसंघामध्ये सुरू आहे, जे राज्यामध्ये सुरू आहे, लाडकी बहीण आज ते पहिल्या दिवशी म्हणत होते की ही योजना शक्यच नाही। या योजनेला लोक शासन पैसेच देऊ शकत नाही, परंतु शासनाने तरतूद केली आणि लाडक्या बहिणीची तरतूद करून महिलांना 7,000 3,000 अशा प्रकारच्या रकमा दिल्या। यांना जेव्हा जाग आली, यांना समजलं की अरे महिला यांच्याकडे आकर्षित होत आहे तर यांनी 3,000 रुपयाची घोषणा केली। जर सरकारच नाही तर घोषणा करायला काही लागत नाही। यांच्याकडे जर हातातच काही नाही, उद्या 5,000 बी म्हणतील, त्या 5,000ला महत्व नाही। शासन येणारे महायुतीच। म्हणून आपण आपला कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह दृष्टिकोन आपल्या मनामध्ये या ठिकाणी ठेवू देऊ नका। आपल्या गावातले संपूर्ण जे कामं आज पूर्णत्वाला जात आहे, कमानी असतील, गावामधले सभामंडप असतील, गावामधले रस्ते असतील, हे जर आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचे असेल
तर आपण गावामधल्या जनतेला हे सांगणं महत्त्वाचं आहे की आपल्याला शेतातही निवडून येणं ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची एक सामूहिक जबाबदारी या ठिकाणी निश्चितपणानं आहे आणि ती जबाबदारी आपण सर्वजण या ठिकाणी पार पाडाल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ना देशाबद्दल बोलणार, ना राज्याबद्दल बोलणार, ना आता जिल्ह्याबद्दल बोलणार, कारण आता बोलायची वेळ आता संपलेली आहे. लोकांना सगळं आता व्यवस्थित समजलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे. निश्चितपणाने लोकांनी हे समजून घेतल्यामुळं आपल्याला आता फक्त 2 दिवस अतिशय सजग राहून या ठिकाणी काम करायचं आहे आणि ते आपण सर्वजण कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. महाले पाटील यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित सर्व गावकरी मंडळी, आजूबाजूच्या खेड्यातून आलेले राष्ट्रवादी महायुतीचे कार्यकर्ते, उपस्थित मंचकावर या रॅलीसाठी आलेले मनोज भाऊ दांडगे, सर्वच आपले पदाधिकारी. मित्रांनो, आपण हे बघितलं असेल की मागच्या काळामध्ये काही आमदार झाल्या त्यावेळेला सुद्धा आपल्या या गावामध्ये आपल्यासारखे गोरगरीब जनता ही ताईसोबत होती आणि ज्या ज्या गावामध्ये 70 वर्षापासून काँग्रेस आहे त्यामुळं काँग्रेसचे टक्कर नेते प्रत्येक गावामध्ये आहे, पण सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्याचं काम हे श्वेताताईंनी केलेलं आहे. आज जरी ह्या ठिकाणी असं वाटत असेल की बा आपल्या मागे कोणी मोठा नाही, पण जनतेशिवाय कोणी मोठा नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा सर्वसामान्य माणसाला नेता बनवणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सर्वांना सांगायचं आहे की येणाऱ्या या 20 तारखेला आपल्याला 4 नंबरच्या बटनवरती कमळाचं बटन दाबून ताईला प्रचंड मताने विजयी करायचं आहे. आणि एक गोष्ट आपण घराघरामध्ये जाऊन लोकांना समजून सांगायची आहे की मागच्या वेळेला महायुतीचं सरकार आपण निवडून दिलं, परंतु उद्धव ठाकरे साहेब तिकडे गेल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 2-2.5 वर्ष फक्त त्यांनी नचा पाडा वाचला की आम्ही काही करू शकत नाही, आम्हाला केंद्र निधी देत नाही. मग ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की केंद्र जर निधी देणार नसेल तर आज ज्या योजना आपल्या महायुती सरकारने आपल्यासाठी राबवलेल्या आहे, उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार जर हे सत्तेमध्ये आलं तर केंद्रातून त्यांना 1 रुपयासुद्धा भेटणार नाही. आणि आपल्याला ज्या योजना भेटतात जवळपास एका कुटुंबाला वर्षाला 1 लाख रुपये हे सरकार देत आहे. तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून देत आहे, श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून देत आहे, संसार बाटलीच्या माध्यमातून देत आहे, शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून देत आहे, शेतकऱ्यांना फुकट वीज देत आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे आणि 1 रुपयामध्ये विमा देणार आहे देत आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. जे लोक काठावर असतील त्यांना तुम्ही जाऊन समजून सांगा की आज 500-1000 रुपयासाठी किंवा काय दारू बाटली मटणासाठी तुम्ही जर तुमचं मतदान हुकवलं तर तुम्ही तुमचं 1 लाख रुपयाचं नुकसान करताय. माया मावल्यांना जाऊन सगळ्यांनी समजून सांगा. आणि या प्रस्थापिताविरुद्धचा हा विस्थापितांचा लढा आहे, त्यामुळे या विस्थापितांना कुठेही घाबरून जायचं कारण नाही. मनोज भाऊ आहेत, मी आहे, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहे. कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी आपण लोक सक्षम आहोत. कोणत्याही प्रकारची कमतरता आपली पडणार नाही. फक्त आपल्या कार्यकर्त्यांनी आपला जो आत्मविश्वास आहे तो मग ठेवून आणि घरोघरी जाऊन सर्व लोकांना हे समजून सांगण्याची गरज आहे की आपल्या महायुती सरकारने आपल्यासाठी काय केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या भागातील सोयाबीनचा आहे. तर सोयाबीनसाठी सरकारनं 4892 रुपये हमीभाव म्हणजे 4900 रुपये हमीभावानं सरकार खरेदी करणार आहे आणि सोबतच 1000 रुपये हे त्याच्यावर अनुदान देणार आहे. म्हणजे आपली सोयाबीन 6000 रुपये क्विंटलनं सरकार खरेदी करणार आहे. आता सोयाबीनचे भाव सध्या का खरेदी सरकार करत नाही, कारण सोयाबीन ओली आहे. ज्या वेळेला सोयाबीनची आर्द्रता संपते तेव्हा सरकार हे चालू करणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपले शासकीय खरेदी केंद्र चालू होणार आहे. मी आपल्या शेतकरी बांधवांना सांगतो की सोयाबीन आपण विकू नका. सोयाबीन जर एक पीक सोडलं तर बाकीच्या आपण मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बघा, हरभरा असेल, तूर असेल, मका असेल, बाकीचे भाजीपाला असेल, सर्व पिकांना हा खूप चांगला भाव या सरकारनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आता हे महाविकास आघाडीवाले सरकार सांगतात की आम्ही आमचं सरकार आल्यावर हे देऊ ते देऊ ते देऊ, पण जे करून दाखवतो त्याच्या मागं आपण राहिलं पाहिजेत. आज उदाहरण बघा, त्यांचं कर्नाटकमध्ये सरकार आहे. कर्नाटकमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देऊ, आज 1 रुपयासुद्धा ते देत नाही. शेतकऱ्याचं सोयाबीन हे 7000 रुपयाने खरेदी करू, आज खरेदी करत नाही. हिमाचलमध्ये त्यांचं सरकार आहे, त्यामुळं ते भूलथापा मारतात. मला काल परवा एक काँग्रेसचा नेता भेटला, त्यांनी मला म्हटलं की बा सोयाबीनचा भावाचं काय. मी त्याला म्हटलं मग सोयाबीनचा भाव तुम्ही आल्यानंतर कसं देणार आहे. नाही म्हणे केंद्र जाती आहे. म्हटलं मग केंद्राची निवडणूक आता संपलेली आहे, तुम्ही तिथं सत्तेत गेल्यानंतर बी सोयाबीनचा भाव देऊ शकत नाही. आज जो विकास कामं आम्हाला ताईच्या माध्यमातून भेटत आहे, आमच्या मासुळ नगरीसारखा आणि आजूबाजू परिसराचा जो विकास होतो आहे, शेतरस्ते होत आहेत, हे आमच्यासाठी खूप गरजेचे आहे आणि त्यामुळं आम्ही सर्वजण हे महायुतीलाच मतदान करणार आहे.
म्हणून माझं आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे की घरोघरी जाऊन आपल्याला जनजागरण करणं आहे. आणि ह्या ज्या विरोधकांच्या आता या दोन-तीन दिवसामध्ये भरपूर फॉर्म्युले येतील, नवीन फॉर्म्युले येतील. कोणत्या समाजाला सांगतील की मी तुम्हाला प्लॉट घेऊन देतो, कोणत्या समाजाला सांगतील मला भांडे घेऊन देतो, चॉकलेटचे आश्वासनं देत असतील तर घेऊन टाका, कारण त्याच्या फुकटचे आहे. बँक त्यांनी लुटलेली आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी जो आहे तो त्यांनी अपार केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर दिला तर बिलकुल आपलेच ते पैसे, शेतकऱ्यांचे पैसे असे समजून घेऊन टाकायचे. पण आतमध्ये गेल्यानंतर आपलं बोट हे कमळाच्या व्यतिरिक्त दुसऱ्याकडे जाणार नाही याची दक्षता घ्यायची, एवढं आव्हान आपल्या सर्वांना करतो व थांबतो. आपल्या या मासरूळ गावामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय विकास कन्या आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी ही प्रचार रॅली आपल्या या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज ही प्रचार रॅली या ठिकाणी मनोज बुधांडगे, सुनील देशमुख आणि आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी संपन्न होते. मित्रांनो, आज या ठिकाणी श्वेताताईंनी आपल्या या भागामध्ये फार मोठा विकासाचा रथ चालू केलेला आहे आणि हा विकासाचा रथ याच पुढे सुद्धा अविरत चालू ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रचंड बहुमतांनी श्वेताताई महाले यांच्या कमळ या निशाणी बटन दाबून काहींना प्रचंड बहुमतांनी. आता आपण पाहिलं आपल्या गावामध्ये असा काही झाकून नाही, सर्वांना हा विकास दिसतो. आमच्या भाजी समाजासाठी आम्ही अनेक लोकांना बोललो निधी द्या, कोणी म्हणे कुलूप लावून देतो, कोणी म्हणे पॅक करून देतो. आता का आम्हाला द्या बंद करून टाकतो ते का ताईकडे आम्ही गेलो, ताईने आमची मागणी मान्य केली. ताईंनी आमच्या समाजासाठी 75 लाख रुपयाचा निधी देऊन बऱ्याच दिवसापासून चक्रधर स्वामी यांच्या प्रवेशद्वाराची मागणी होती. चक्रधर स्वामी हे मासुळीने 1 महिना राहिले, त्यामुळे मास राहणे म्हणजे आणि रूळ म्हणजे राहणे म्हणून या गावाला मासुळी हे नाव पडलेले. अशाच पवित्र स्वामीच्या पदपर्शांना संतांच्या महासंतांच्या प्रवेशद्वाराचा प्रश्न होता, तो अनेक दिवसांवर रखडला होता, पण ताईंनी तो सुद्धा प्रश्न आमच्या मार्गी लावला. शेतकऱ्याची विकासाची धमनी म्हणजे रोड आणि हे पांढण रस्ते कित्येक दिवसापासून आमचे पडलेले होते. अनेक शेतकऱ्याचे चूम उडत होते, कोणाचे पोते तिथीत पडत होते, डोक्यावर पडत होते. अनेक दिवस शेताची मशागत होत नव्हती, पण ताईने आमचा क्षेत्रस्था चालू केला. लांडे तो उचे बेनमळी, दुसरा क्षेत्रस्था शनिदेव आमचा चालू झाला सोयगाव, तिसरा धराळ क्षेत्रस्थ पुन्हा धरणा खालचा. असा विकासाचा प्रचंड असा अवकाश ताईचा आहे आणि ताईंनी विकासात कधी भेदभाव केलेला नाही. तरी आपल्या सर्वांची सुद्धा एकच जबाबदारी आहे. आपण अनेक दिवसांनी मतदान करतो, यांना आपलं काम केलं त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य असतं. तरी मी आपण सर्वांना एक नम्र विनंती करेल की येणाऱ्या 20 तारखेला श्वेताताई महाले यांच्या कमळ या निशाणीपुढे 4 नंबरचं बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करा, तेवढंच आवाहन करतो. आणि धन्यवाद भाऊ.